राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारी रोजी मुंबईतील लोकभवनात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। शपथविधी दरम्यान मी सुनेत्रा अजित पवार शपथ घेते की असे म्हणत त्यांनी पदभार स्वीकारला। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत। या ऐतिहासिक क्षणी समर्थकांनी अजितदादा अमर रहो अशा घोषणा देत भावनिक वातावरण निर्माण केले। राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महायुतीचे प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्याच्या राजकारणात हा क्षण महत्त्वाचा मानला जात आहे।